हा तुम्ही दिसलं त्याकडेच बघत बसलो. चला पूजा म्हणली करा ना ताई तर आंघोळी. म्हणलं कपडे नाहीत अगं म्हणली माझी साडी घालून ब्लाऊज पण ढिलाच होते तरी घातली. मग त्यांना पण शूटिंगला जायचं होतं, उरकायचं होतं, ताईंला जायचं होतं जयंतीला लवकर, तरी उशीर झाला. मग भाकरी केल्या, चपाती केल्या, मग भाजी केली, मी वांग्याची भाजी पण केली येतानी, कारण शूटिंगला जायचं होतं. ती दमाने जावा तिला पण वाप द्यायला आता जायचंय. हाय सगळ्यांना. तर दुपारी बघा आम्ही ना गेलो होतो दवाखान्यात दुर्गाला घेऊन, भाऊ मी आणि ताई बघा जयंतीचं भाऊ, आम्ही सगळेजण गेलो होतो. 12:30ला 10 मिनटं कमी होते आणि केस पेपर काढत ते सगळं बंद होणार होतं. ते दादा म्हणले पटकन जावा. मग तिथं आम्ही गेलो आणि मग पटकन दुर्गाला दाखवलं तर महागारी आणलं. तर त्यांनी सांगितलं राहिलं तर ठीक आहे ना तर 3 दिवसांनी आणा तिला दाखवायला. पण विषय असा झाला की ती इरबळ झोपली बघा दिवसभर आज, आणि आता पण झोपलीच आहे. म्हणजे मी मागाशीच बराच वेळ झाला इथं घरी आले, तिकडंच होते मी 3 वाजता तर तिथंच होते. 1-2 तास तिथं थांबले दुर्गा झोपली म्हणून. आणि मग तिचं ती झोपली त्या आजारी, मग मी कशी येईन ना इकडं, माझं मनच आहे ना. ती तापली होती मग तिला मी सारखी पुसत होते बघा, औषध देऊन पण ताप काय तिचा राही ना ओमसारखं झाल्याचे. मग ते उठत नव्हती, मग तिला मी उठवलं आणि मी इकडं आले तिला दुर्गाला घेऊन बघा. आणि आल्यानंतर मग कपडे धुतली, कपडे धुवायच्या आधी तिला थोडंसं मांडीवर घेतलं, केलं, झोपेतनं उठवलं जरा चांगलं आणि थोडंसं खेळले तर नाही बघा, पण बळच तिला खायलाही घातलं, चपाती खाल्ली थोडी आणि बाकीचा खाऊ खाल्ला थोडासा बघा घरातलाच. मग ओमने घेतला मोबाईल, ओमच्या नादाने खाल्लं ना, मग थोडीशी हसल्यावर केलं ते ना. आणि 5-10 मिनटं बसली ओमपाशी. मग मी कपडे धुतली, कपडे धुवून झाले की निम्मे अर्धे कपडे धुवून झाले की ताई आल्या. ताईला कुठं दम निघतोय, माझ्या मागं परत आणखीन आल्या, चलत आल्या. मग ताईंना काळजी पडली दुर्गा रडते का खेळते, कारण दुर्गा थोडीसुद्धा बोलाना झाली या, कुईसुद्धा नाही अशी कुचमली या फारच, म्हणून ताईंना काळजी वाटली म्हणून ताई आल्या. ताई थोड्या थांबल्या, मग मागाशी तिकडे गेला ताईच्या मागं आप्पा पण आलं परत. मग आप्पा ताई तिकडे गेल्या तर तिकडल्या घरी. मग आप्पाची गाडी दिसलं, दुर्गा कुठं थांबते तर एवढे आजारी, तरी ताई म्हणल्या नेते तिला तो उरकून पाठी मागणं. तर मी आता चालले तिकडं. 7 वाजलं बघा, आता निघाले तिकडंच बघा. भांडी हे घासली आणि झाडून हे काढलं सगळं आणि तिची औषधं घेतात. आता म्हणतात औषधं कशाला, कारण की त्या सिस्टरने सांगितलं 2 टाईम वाफ द्यायची, सकाळी तर दिलीच बघा तिथं हॉस्पिटलमध्ये, आणि आता संध्याकाळी द्यायची ती इथं जायचं चौकात त्या दवाखान्यामध्ये, आणि ती टूप बघा आणली येतानीच ती घेऊन जायचं आणि वाफ द्यायची. असं सकाळ संध्याकाळ 2 टाईम द्यायची 2-3 दिवस. तर असं करायचं. आता चालले तिकडं तिचे औषधे घेऊन. आता मगाशी संध्याकाळचं औषध मगाशीच पाजलं, म्हणलं बघू त्याने तर काय फरक पडतोय का. आणि ताईंनी दुर्गाला तिकडं नेले, दुर्गात 5-10 मिनटं खेळली आणि झोपली. ताईंचा फोन आणता आताच निघाले का म्हणून सांगत होत्या. म्हणलं दुर्गा काय करते तर म्हणलं झोपली या. तर असा विषय होते, सारखी झोपती या. सकाळपासून खाल्लं नव्हतं, मागाशी खाल्लं तिने. माझं तर काय मन लागाना कामा बघा. ह्यांनी पण पुण्याला गेलात आणि राधू पण तिकडंच आहे. तर चालली आता, झालं सगळं आवरून बाहेरचं पण. आणि आता भांडी घासलं सगळं, किचन पण आवरलं. सकाळी सगळाच पसारा मी ठेवून गेलते तशीच बघा. आता आवरले सगळं, इकडलं पण आवरलं, झालं सगळं आवरून. इकडं काय राडा नसतं, सकाळीच आवरलं होतं, रूममध्ये किचनमध्येच होतं, झालं सगळं. तर चला मी जाते आता कुलूप लाव. आणि शंभूचा बड्डे पण आहे, तिकडं टाकलं कपडे वाळायला दोन्ही पण दोरीवरती. आणि तिकडं माझा ड्रेस, तर रात्रीच त्यांचे कपडे धुतली होती आणि हे आता धुतली. रात्री त्यांचे कपडे नसते धुतली तर आज पण महाग पडले असते. आता हे संध्याकाळी काढायची झोपताना कपडे बघा हडकतात तेवढी. ओमची सायकल राहिली घरामध्ये ठेवायची, बाहेरच आहे, कोणी पण घेऊन जातं. तर आता दुर्गाला बघा वाप द्यायला चाललोय, भाऊ आणि दुर्गा आणि मी. काय दुर्गा मग मामाच्या गाडीवर बसते ना, हा म्हणते बोलली बाबा सकाळपासून आताचे. हा हसकी थोड्या, हसकी बाबू हसकी खोकते. त्याला म्हणा तू काय करते ग इथं, दिली नाही तू काय करते. आम्ही तुम्हाला बघत हुकलं पुढं गेलं
तुम्हालाच बघितलं तसंच पुढं गेलो. तेव्हा म्हणलं इथं नाही, मागं राहिला दवाखाना. मग परत आलं, खाली होती मिशन तिकडं, मग खाली गेलो. हा, तुम्ही दिसलं त्याकडेच बघत बसलो. चला चला. डॉक्टर म्हणत्या तापले आहे, उतरा नाही ताप. म्हणलं पाकळलेले. बघू औषध देऊ का म्हणत होते. म्हणलं हाय माझ्याकडे दुपारी दाखव म्हणत होतं की. म्हणलं एका तासाने बघतो, म्हणलं येतो म्हणलं परत. सांगितलं रक्त चेक करा म्हणतात. हां आता एवढं दुर्गा झोपली. भाकरी केला, 7-8 भाकरी केला आणि ह्याला पुसून घेतलं मिठाच्या पाण्याने. एवढं झोपली, थोडंसं ताप कमी आला. औषधं पाजली, आधी उतारा टाकला, मग भाकरीला लागले. गुड मॉर्निंग सगळ्यांना. रात्री बघा भैयाचा बर्थडे झाला आणि मी तर दुर्गापाशी होते. जास्त करून काय व्हिडिओमध्ये नाही दिसली. तर आता सकाळच्या पर्यंत आंघोळ्या हे झाल्या आणि आता स्वयंपाक करून पूजा गेली. संध्याला साडी द्यायला इथं केला आळूच्या वड्या आणि चपात्या. निम्म्या चपात्या आणि निम्म्या आळूच्या वड्या. भाऊला जेवायला दिलं. लय घाई करत होते जायचं म्हणून. दिली संध्याला साडी दिली आणि मग सगळं निमून इकडं चहा ठेवला. कोणतरी आलंय, आपल्याला चहा ठेवायला लावलं होतं. लागलं की सुटी मला. मला द्या की थोडं. मी भारी पाहिजे मला थोडं घाललं. माझी घ्या. आणि आत्यांची चालली इकडं देवपूजा. चपात्या करत इकडे मी टाकला. थोडा तळायला मला पूजा गेली बाहेर. आणि आता पोहे करायचं तर ते राहून गेले होतं. परत पोहे पण करायला घेतलं. मी या चपात्या कशी करायला शूटिंगला जायची घाई ह्यांची सगळ्यांची. आणि नाश्ता करायची घाई, डबा करायची, सगळं एकाएकीतच होतं. बघा ताई निघाल्या होत्या 8 वाजल्यापासून. परत ती वरक स्वयंपाक डबा हे करत उशीर झाला. आणि विषय काय झाला, मग अशी ताईने बॅग घेतली आणि बाहेर आल्या आणि तसं राणीचा फोन आला आणि वरनं बघितलं. म्हणलं चहा प्यायला मी 2 दिवस झालं बोलते, तसंच चाललं बोलवलं आलं नाही. आज दिसले मला बॅग जाताना म्हणून 2 दिवस झालं ताई चुकून चालल्या होत्या. म्हणलं आता उशीर झाला निघाली पूर्ण काय निघूनच दिलं नाही. मग आता 12 वाजून गेला. कोणाला निघाला ती करा. चला हळूने जावा, दमाने जावा. आणखी प्रवास कसं तिला पण वाप द्यायला आता जायचंय. जावा मी का जावा म्हणते. गाडी चालली म्हणून जावा म्हणलं. चालू केलेली थांबवली. परत कधी येणार आता. जाऊ तिथं आधी. आता आले बघा मी तर घरी. रात्रीपासून मी तिकडच होते आणि लय बड्डे करताना तिथं गेले पण नव्हते, कारण मी दुर्गाला बसत होते. ह्यांचा बड्डे चालू होता. ताई हाका मारत होत्या पण मी दुर्गापासून काय उठले नाही. मला रडूच आवरलं नाही, कारण तिला बघत मी रात्री काम पण करू लागितलं, स्वयंपाकी पण केला होता. फक्त मी व्हिडिओ काय घेतला नाही आणि भैयाचा बड्डेचा पण व्हिडिओ घेणार नव्हते. पण म्हणलं घ्यावा थोडासा. परत म्हणतात लेकराचा एवढा मोठा बड्डे थोडं पण नाही घेतलं म्हणून घेतला. मग ती झोपल्यानंतर मी थोडासा बड्डेचा कट घेतला बघा व्हिडिओचा. मग जेवणही केली सगळ्यांनी. जेवण केली मी पार मागणं जेवले. आत्या पण हाका मारत होत्या. मग दुर्गाला झोपल्यानंतर मी जेवण केलं. मग माझा थोडा जीव आला. थोडा तापी उतरल्यानंतर आत्याने ते तुकडा उतरून टाकला. परत 3-4 पाण्याने पुसलं. भाकरी करायच्या आधी पण मी तिला पुसलं होतं. मग परत मी भाकरी केल्या. आधी औषधही पाजली. तोपर्यंत भाऊची कॅमेरा घेऊन तिथं आलं. म्हणलं आता असू द्या. मग झालं सगळं. रात्री 12:30 वाजल्या झोपायला.
मग सगळेजण झोपली. सकाळनं उठला मी निघाले होते. पूजा म्हणली करा ना ताई इथंच आंघोळ हे. म्हणलं कपडे नाहीत अगं म्हणली माझी साडी घालून ब्लाऊज पण ढिलाच होतं तरी घातली. मग त्यांना पण शूटिंगला जायचं होतं, उरकायचं होतं, ताईंला जायचं होतं जयंतीला लवकर, तरी उशीर झाला. मग भाकरी केल्या, चपाती केल्या, मग भाजी केली मी, वांग्याची भाजी पण केली येतानी कारण शूटिंगला जायचं होतं ती कॅन्सल झालं. परत पूजाने आवरायला घेतलं, तिचं भाजी केली. परत मग चपात्या पण केल्या राहिलेल्या. आत्याने परत भाकरी केल्या. मी थोडं बाहेर गेली त्याच्यामुळे तिला औषधी पाजायला वाफ देऊन आणल्या आत्याने दुर्गाला. मग सगळ्यांनी चौपन्न केलं, झालं उरकलं. मग घरात आता शूटिंग लावलं म्हणून आता आम्ही इथं सगळे आलो. कृष्णा, मी, राधा, दुर्गा, ओम, सगळे आत्या सगळे टी व्ही बघतात. मी बसली इथं. आल्या पारसे काढलं घरातलं आणि रात्रीचे कपडे माझे बाहेरच राहिले, अजून पण बाहेरच आहेत बघा. इकडं सगळे टी व्ही बघत बसल्या. तर आता दुर्गाला बरं आहे जरा, रात्रीपासून ह्यांचा तर रात्री 2 वाजताच कॉल आला होता बरं आहे का म्हणून. म्हणलं नका काळजी करू, उतरलाय ताप म्हणलं. असं सगळं केलं म्हणलं. आणि आता खेळते चांगली दुर्गा, काल चेड्याने करत होते. इकडं लावली टी व्ही, इकडं बसल्यात पोरं इथं सगळेजण. कैरी चिरली ताईने दिलेली ना, कैरी ताईने दिलेला गोड आहे ना, तरी पण पोरांना लय देऊ नका, खोकत्यात आधीच आणखीन दुखण्याला कारण. त्या पोरीला आताच म्हणलं खाऊ नको तरी खाती या. साखरेसारखी कैरी पण निमित्त लागतंय. परत माझ्या नावाने नाही मोकळीच हातात ही देते ती देते निस्तरायचं मला येतं, माझंच हाल हातात. बसल्या टी व्ही बघत आणि तिथं शूट लावलाय तिकडल्या घरी. आता आलोय सगळेजण इकडं, काम पण झाले सगळे, फक्त भांडे राहिली होती घासायची. आणि जाताना ताईंना डबा पण दिला, नको म्हणत होते पण म्हणलं जायच्या कधी करायच्या कधी. मग त्यांना थोड्या चपात्या आणि आवळचे वडे पण दिले, त्यांना आवडतात मला. जेवणही झाल्यानंतर आम्ही काही नाश्ता केला थोडा पोह्याचा आणि तसं चालू आहे. आता थोडंसं काहीतरी करते मी स्वयंपाक, म्हणजे थोड्या ना मुलांना खायला, मला पण भूक लागायला लागली आता.